बांधावरच्या त्या झाडाचं काय? झाडाचं काय म्हणजे आता काय त्याच्या बी वाटणे करायच्या का रे? आता झाड तोडा होय, त्याला अक्कल पाहिजे ना. हा झाड काय तोडायची गोष्ट आहे का? उलट लावायला पाहिजे, तोडायला पाहिजे का? लाकूड काय फुकट राहणार आहे का? अजिबात हात लावायचा नाही त्या झाडाला. आणि इकायची भाषा तर अजिबातच करू नको तू. हा ऐ! तुला सांगितलं होतं ना झाडाला हात लावायचा नाही म्हणून. झाडाला हात लावायचा नाही सांगून ठेवतो आधीच. परत माहित का वाईट नाही व्हायचा पोरा. मी आहे ना तोपर्यंत, मी जो माझ्या जीवात जीव आहे ना तोपर्यंत मी हे आठवण जाऊ देणार नाही, तुम्हाला सांगतो. ओ उठा ना, मला जरा तुमच्याशी बोलायचंय. अरे काम करतो इथं नाही का? उठा ना तुम्ही. बोल, काय म्हणते? मला काय म्हणायचंय, हा तुमच्या बापासोबत आपण शेताची वाटणी केली, हा सगळं झालं. पण त्या बांधाचे तिथे लिंबाचं झाड आहे, ते आहे ना लक्षात तुमच्या? आहे की. मग ते कापायचंय, त्याच्यामुळे शेत रिकामं राहतंय. आईला हे काय लक्षात आलंच नाही मला एवढे दिवस. आणि तू तरी कुठं मला बोलली? आता बोललीये ना, बोलवा तुमच्या बापाला, करून घेऊ पहिलं ते काम. ते आधीच करायला पाहिजे होतं. 4 सारे झाले माहिती का त्या झाडामुळे. हा आपण काय करू, आताच्या आता जाऊ चल आणि काय असेल ते निस्तरू. चला. चल. आपा तुम्ही वाटण्या तर केल्या, पण ते बांधावरच्या त्या झाडाचं काय? झाडाचं काय म्हणजे आता काय त्याच्या बी वाटणे करायच्या का रे? हाय बांधावर तर हाय. अहो पण त्याच्यामुळे त्रास होतोय की आम्हाला ते शेती करायला सगळा वसावा येतोय खाली. 4 साऱ्या जात्यात त्या झाडामुळे. त्या झाडामुळं? आणि मग त्याच्यात 4 साऱ्या आल्या तर का अजून किती पीक निघन मा? अरे 25 वर्ष झाली मी शेती केली, तेव्हा मला नाही दिसलं तेव्हा सवा गावात तिथं. तुम्हाला नसन दिसली पण आम्हाला तर दिसते ना आता. असं ना? अरे तो बायकोला जरा वावरात पाठी जा. ते खालचं वावर पडाक पडले, त्याच्या शेजारच्या वावरामध्ये इतकं गवत वाढले ते दिसत ना तुम्हाला. आणि तुम्हाला झाडाचा वसावा दिसतो होय रे? ते मला काय नाही माहिती आपा. ते झाडामुळे आम्हाला लय त्रास होतोय शेतीला आणि बाकीच्या गोष्टी करायला. ते काहीतरी त्याचा निकाल लावा काहीतरी. मग काय करायचं मग? तू म्हणणं काय? टाकू की तोडून तोडून? आणि मग देऊ तोडून. वा 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 वा. अरे 30-40 वर्ष झाड जुनं आहे ते. हा कवापासून राखलंय मी त्याला, आणि तू म्हणतो की तोडून टाकायचं लगेच. अरे लोक झाडं लावायचं बघत्यात, हा त्याच्यामुळे निसर्ग चांगला राहतो. आणि तू झाड तोडायला निघाला होय? पण त्यांनी रिकामं राहतंय ना. मग किती रिकामं राहतं का पोरी? हा सांग बरं. बाकी जिथं करायला तिथं करा ना, चांगलं उत्पन्न चांगलं निघल. त्यातच अडून बसलं का तुमचं? अडतंय खूप सारं त्यात. तुम्ही ऐका आपा, 2 रुपये पण मिळतील ना त्याच्यात. तोडून दिले ते चांगले येते पैसे त्याचे झाडाचे. लाकूड काय फुकट राहणार का? अजिबात हात लावायचा नाही त्या झाडाला. आणि इकायची भाषा तर अजिबातच करू नको तू. हा अहो तुम्हालाच पैसे ठेवा, आम्हाला नका देऊ, फक्त तोडा. अरे पैसेच कमवायचे असते ना तर कवाच तोडलं असते मी ते झाड. त्या झाडाच्या मागं माझ्या आठवणी आहेत काही, म्हणून ठेवलंय झाड मी ते, कळलं का? आपा तुम्हाला ऐकायचं का नाही मला ते सांगा. ऐकायचं का? तुमचं दरवेळेस असं असतंय. मी ऐकलं का नाही तुमचं प्रत्येक वेळेस? यावेळेस माझं ऐका तुम्ही. ते झाड तोडून टाका, ते ठेवू नका वावरात. तुला सांगतो झाड तुटणार नाही. तुला काय करायचं कर. तुम्हाला ऐकायचंच नाही का मग माझं? अजिबात नाही. हे आपण पण बघू कसं काय तोडू देत नाही म्हणून. झाड आपण आपलं तोडून टाकू झाड. कसं ओ काय आप्पा, तोडून आम्ही देते? तुम्हाला काय म्हणलोय का तरी? कसं काय हात लावतात तुम्ही झाडाला? त्या तुम्ही झाडाला हात तर लावून बघा, मग सांगतो मग मी काय. मी पण बघतो मग काय होतंय ना काय नाही. मी तोडतो झाड ते. बघा तुम्ही तुमच्या पद्धतीने. चल गे पुढे तोंडाला लागते. बघू त्या झाडाचं काय. झाडाला हात लावायचा नाही सांगून ठेवतो आधीच. परत माहित का वाईट नाही व्हायचा पोरा. हा मिस्त्री तेवढं या बरं तुम्ही. कलर आणलेत आता खिडक्याला तेवढे. हा मग कसं खिडक्याला दिले म्हणजे दरवाजाला आपल्याला थोडंफार देता येईल. हा उद्या सकाळी या 10 वाजता. हा सगळंच आणलंय. हा ब्रश बी आणलाय. हा बारकाच आणलाय. चालन चालन. हा हा या मग. हा ठेवतो चल. काय म्हणता आप्पा, लय दुपारचं येणं केलं? अरे तुझ्या मित्राला समजून सांग जरा त्या. आता काय झालं बा? आता झालं ना, जमीन वाटून दिली त्याला, त्याच्या नावावर तुम्ही जमीन करून दिली त्याच्या वाट्याची, त्याचं लग्न करून दिलं. अजून काय करायचं होतं? आता काय परत झालं? अरे बाबा सगळं करून दिलं. हा त्याची बायकोन ते दोघं आले होते घरी मागाशी. काय आला? ते म्हणले बांधावरचं झाड नाही का आमचं ते लिंबाचं? हा हा ते ऊसाच्या कडेचं काय? हा हा तो लागला म्हणाला हा विकून टाका, तोडून टाका, वसावा होतोय. बायकोने कान भरले असतील त्याचे. आला लगेच तिकडे वावरात गाचपान झाले. त्याच्या बायकोला येळ नाही काढायला, इकडे झाडं मोडायला निघाली ती. आप्पा त्याच आहे ना लय अवघड झालं. बायको काही म्हणली
का लगेच ते सुरू होतो. अहो कालचंच उदाहरण घ्या ना. बायकोने त्याला काय सांगितलं काय माहिती, कुपान काहीतरी त्याला 2 किलो काहीतरी मिळतं समजा. त्याच्या बायकोने सांगितलं नाही बाकीच्या लोकांना 4 किलो मिळतं, आपल्याला कसं काय 2 किलो देतो तो धान्य दुकानवाला. गावात भांडणं करीत होता. तमाशा केलास. आता 2 माणसातच एवढं आहे तेवढंच आहे ना. त्याला काय माहिती आपलं कुपन वेगळं वेगळं झालंय, बापाचं वेगळं आपलं वेगळं. एवढं येडं आहे काय सांगावं आता. तुम्ही कसं सांभाळले त्याला काय मला तर काही कळतच नाही बा. आता झाड तोडा होय त्याला अक्कल पाहिजे ना. हा झाड काय तोडायची गोष्ट आहे का, उलट लावायला पाहिजे, तोडायला पाहिजे का. आणि अमोल त्या झाडा मागे आहे ना दुसरं कारण नाही. दुसरं काही असतं ना मी म्हणलं असतं ठीक आहे बाबा, एक वेळ विचार केला असता. ते झाड आहे ना हा माझ्या वडिलांनी लावले. त्याला मी अक्षरशः पाणी घातले, वाढवले. वडील गेल्यानंतर मी त्या झाडामध्ये माझे वडील पाहतो, त्यांच्या तिथे जाऊन बसतो, त्यांचा आशीर्वाद घेतो. हा त्याला कळायला पाहिजे ना. अरे हे सुद्धा वाढलाय ना, अंगा खांद्यावर खेळलाय ना आजोबांच्या. नाही त्याला आहे ना हे काम करू. कुठं असा ना आता ते त्याला समजून सांगू. तो म्हणला मी चाललो कुऱ्हाड घेऊन तोडायला, लगेच वावरात गेला असं तुला सांगतो ना. ती बाय आहे ना त्याला घेऊनच जाणार वावरात आणि गावात घालायला लावणार. मी आहे ना, मी काय मित्र आहे ना मी. हा दादाची आठवणी म्हणले त्याला कसं झाड तोडून देतो. हा आणि एक काम करा, मी सांगण्यापेक्षा तुम्ही तिच्या समोर परत एकदा व्यवस्थित सांगा, म्हणजे कसं ती गप राहील. मी बोललो का त्याला वाटण परत मित्र बोलला. नाही मी बोलतो ना. चला अहो हा मी काय म्हणते, हा आपण काय प्रॉब्लेम होता. एक तर देतानाच अगोदर त्यांनी आपल्याला कमी दिले. दरवेळेस. त्यात हे लिंबाचं झाड, ऐका तुम्ही मी काय बोलते, त्यात हे लिंबाचं झाड. या लिंबाच्या झाडामुळे किती जागा अडती बघा तुम्ही. हा ना, इथून 4 सारे होते ना आपले. आता आपल्यालाच काहीतरी केलं पाहिजे. आता आपण तुझ्या समोरच बोललोय ना आता. हा बघितलं कसं केलं, तोडून तर बघ. मग काय करतो मी. चांगला पैसा भेटला असता त्यातनं, पण निम्मे निम्मे वाटून घेतला असतं तर ते पण नको तुमच्या आप्पांना. मी काय म्हणतो, एवढं मोठं झाड कुऱ्हाड कवर तोडू. जेवढं तुटतंय तेवढं तर तोडलंच पाहिजे. कारण बाहेरची जर लोक लावली तर आप्पा काही त्यांना दगड गोटे घेऊनच मागं लागेल. 2 दिवस लागले तरी चालेल, आपणच तोडावं लागेल झाड. पण सुरुवात कुठून करतात. हे काय वरच्या फांद्या मारतो पहिल्यांदा, हळूहळू वरतून फांद्या मारत 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 खाली होतो, मग खालचं तोडू. हा चालतंय, कामाला लागा चला. आता झालंच पाहिजे काहीतरी. होय, वरतूनच छाटू का खालून हाणू. कुठून तरी सुरुवात करा, पण आज काम झालं पाहिजे. मला नाही माहिती. थोडंच हाणून काय मग. ऐ! तुला सांगितलं होतं ना झाडाला हात लावायचा नाही म्हणून. तुम्हाला सांगितलंय ना, मी पण वावरात चाट ठेवणार नाही म्हणून. तुला मी सांगितलं होतं झाड तू हात लावला तर पाय. मग ह्या पोरीने काय डोक्यात खोळ घालून दिलं काय माहिती. हा अरे 25 वर्ष मी बी शेती केली इथं, मला कधी आडवं आडं नाही झाडते. आणि तुला लगेच ती म्हणली का लगेच झाड आडवा आद. तुम्हाला दिसत नाही का इथं 4 सारे बघा जाते त्या झाडामुळं. अरे कस काय जाते असं ऊन सावली किती वेळ असते मला सांग ना तू. अरे बाबा झाडाला तू मला सांग, झाड किती महत्वाचं आहे. झाड आपल्याला ऑक्सिजन देतं, सावली देतं. त्या सावलीला बसून आपण दुपारची न्यारी करतो, जेवण करतो तिथं. कुठं करणार सांग बरं मला मग तू. आणि झाड कापायचं त्याला हक्क तरी का. पाणी घातलंय का तीन झाडाला, पाणी घातलंय. तो तर विषयच लांब राहिला. आणि रवी पोरा, मी का तुला झाड तोडू देत नाहीये. मी तुला मगाशीच म्हटलं माझ्या आठवणी त्याच्यामध्ये आहेत. माझ्या वडिलांनी हे झाड लावलंय माहितीये का तुला. आणि मी त्याला माझ्या वडिलांमध्ये तुरबी पाहतो. आम्ही दोघांनी ते झाड वाढवलं, पाणी घातलं वडिलांनी. आज मला ती छाया देतं, तर मी त्या छायेखाली राहतो. मला असं वाटतं की माझे वडील आजही माझ्या सोबत आहेत. आणि तुला तुझ्याच बापाची कदर नाहीये आणि तू झाड तोडायला निघाला. अरे बाबा, तो बापाने एवढे दिवस झाड ठेवलंय म्हणजे त्याचं काहीतरी कारण आहे. हा तो आजोबाची आठवण आहे ती. आपण साधं पाणी घातलं नाही आणि झाड तोडायला निघलो. झाडाची किंमत तुम्हाला काय कळती रे. उलट तुझ्या पुढच्या पिढीच्या हातात हे झाड तू सांभाळता दिलं पाहिजेस. हा आयुष्यभर टिकलं पाहिजे ते झाड. काय तू आणि झाड आता कोण राहणार आहे पुढची पिढी या झाडाच्या खाली. सगळे पुण्याला शिकायला जाणार आहे, पुन्हा मुंबईला. आमची पोरं लहान पोरं हे गावात शिकणार आहे काय. हा किती पुण्या मुंबईला जरी गेले ना, हा तरी गावातच यावं लागतं. गावातच मेल्यावर आणतात जाळायला. हे ध्यानात ठेवा. पुण्या मुंबईचं नाव नका घेऊ. इथून उंटाचा मुका घ्यायचा. वसा बघ किती होतं इथं, सगळं माहिती का. एक काम कर, तू आहे ना पुण्या मुंबईलाच जा. जमीन करूच नको. तिकडे कंपनीत काम कर आणि तुझं भागव काय भागवायचं ते. माझी शेती मी करतो कशी करायची ती. तुला वाटून दिली ना ती चूक झाली माझी. आपल्या बापाने आपल्याला जमीन दिली, त्याचं तरी भान ठेव. हा
मग आता झाड आलंय म्हणजे तर काहीतरी बापाच्या आठवणी आहेत, आजोबाच्या आठवणी आहेत. मी आहे ना तोपर्यंत, मी जो माझ्या जीवात जीव आहे ना तोपर्यंत मी हे आठवण जाऊ देणार नाही, तुम्हाला सांगतो. अरे झाडं लावायचं बघा रे, तुम्ही सुद्धा आठवणी अशा निर्माण करा. ते दिलं सोडून. एक काम करा, आता हे झाड तोडू नका आणि येड्या कोणी करू नका वहिनी तुम्ही पण. आणि तुम्ही त्याला समजून सांगा. आणि रव्या, झाड तोडायचं नाही, उलट आहे ना झाड जपायचं, त्याला पाणी घालायचं आणि हीच आपल्याच बापाची आठवण आहे असं म्हणून जपायचं. आप्पा तुम्ही आता काय टेन्शन घेऊ नका आणि झाड तोडू नको तू. हा नाही तोडत आप्पा. हा, आता कसं शहाण्यासारखं बोलला. हा, अरे बाबा जी आहे ना जमीन ती चांगली करायची, बरोबर आहे की नाही? या 4 सऱ्यासाठी कशाला उगा वाद घालायचे सांग बरं मला. हा, आणि अजून झाडं लावा, सगळ्यांना सांगा उलट झाडं लावली पाहिजेत तर शेती होईल. मला सांग, जर झाडं तोडत बसलो आणि झाडं तोडून जर उद्या पावसाळाच नाही झाला तर काय उपयोग आहे त्या शेतीचा? पाणी पाहिजे का नाही आपल्याला? शेतीला आधार झाडाचा असतो, हे ध्यानात ठेव. ए बाई, तू पण नको टुमणं लाव आता, जाऊन दे मूर्ती. ह्या झाडावर काय वाद करत अरे बस. कुराड, धर हे तुझ्याकडेच. चांगलं काम करत होता आप्पा. चला तू सांगितलं. चला वहिनी. काय कळतंय आजच्या पोरांना आठवणी काय असतात त्या? दादा, मला चांगलं आठवतंय आपण हे झाड कसं वाढवलं. जसा यो रवी तुमच्या अंगा खांद्यावर खेळला ना तसा या झाडावर पण खेळलाच ना. पण असताना त्याची पोरगी आली, त्याच्या मनात भरून दिलं वसावा आहे म्हणे शेतीला. अरे वसावा नाही, आशीर्वाद आहे दादांचा. आणि दादांचा आशीर्वाद असा मोडून काढायला निघाला होता वय. हा, पण मी कसा घाव घालून देईन तुमच्यावर दादा? मी नाही घालून देणार घाव दादा. आजही मी आठवण आली की तुमच्या झाडाखाली येऊन बसतो. तुमच्या मायेची ऊब मला या झाड देत नाही. माझ्या जीवात जीव असेपर्यंत तरी मी तुम्हाला हात लावू देणार नाही दादा, अजिबात नाही दादा.